नमस्कार मित्रांनो, मी राहुल. तुम्हाला ते गुटुरगु दाखवायचं का? हे बघा गुटुरगु एक मित्रांनो, आमचा प्लॅन चाललाय कुठं तर जायचं होता. राहिली गोष्ट खूप गोंधळ झालाय, खूप गोंधळ. पण याला घेऊन जायचंय, याला घेऊन जाण्यासाठी भाऊ आम्ही एवढी तळमळ करतोय ना, तुम्हाला काय सांगू. आता याला काही करून आम्ही घेऊन जाणार आहे. बाकीचं सगळं तुम्हाला काय आहे ते पुढे सांगतो मी. पण आता सध्याला वडापाव खायला आलो आम्ही. वडापाव खाऊ. हो मित्रांनो, काय झालं तुम्हाला सांगतो. मी 1.5 महिन्यापूर्वी एका जागेवर जाण्यासाठी काढलं होतं तिकीट्स. आम्ही आणि माझ्या एका फ्रेंडचे. ती पडली आजारी, सो मी एकटा तर जाऊ शकत नाही. मी प्लॅन असा केला, मी या दोघांना घेऊन जाणार आहे. आता माझ्याकडे 2 तिकीट आहे. आता एक तिकीट ॲडजस्ट करणार आहे मी कसं पण करून. राहिली गोष्ट, हार तर तयार झाला आहे, RDX राहिले. त्याला आम्ही असं उचलणार आहे. तर 5 तारखेला काहीतरी प्रोग्राम आहे त्याच्या कामाच्या ह्याच्यावर. आम्ही याला घेऊन जाणार आहे. बाकी तर सगळं ओके. हां, एवढं तर फिक्स आहे मित्रांनो, याला घेऊन जाणार आहे मी. बाय बाय भोसरी. आम्ही जायला थांबत नाही आता आम्ही. याला ले घाण उचलले भाई, आम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता आम्ही केली उबेर बुक ना. त्याचं क्रेडिट सगळं खराब करून टाकलं आहे कंपनी. आता आमची ट्रेन कितीची आले. ओला उबेर आले मित्रांनो. आता आम्ही ओला उबेर बुक केलेली आहे. आता चाललोय आम्ही. आता इथनं तिथे जाईल आमची ट्रेन येईल. ट्रेन आल्यानंतर आम्ही पुढचं तुम्हाला डिटेल्स देतो. ओला उबेरची गाणी ऐकून आम्हाला असं सॅड फिरायला लागले, कळणच काय करायचं. आज गीत आम्हाला कन्फ्लिक्ट नाही ना. RDX हे गाणं ऐकून काय वाटतं तुला भाऊ? कुणाची आठवण काढावी आपण? आणि मी तेच कळायला गेलं, मी कोणाची आठवण काढू. भाऊचं काय सांगावं आता. नको टेन्शन घेऊ, एडिट मीच करणार आहे. गाणं आहे भाऊ, एडिट बिडिट आहे, टाकायचं त्याच्यात नाही मारे. नाहीतर आम्ही साधू व्याज जाईल. राजू काय विषय राहील. या गाडीमध्ये आलोय आम्ही. चालले कारमध्ये चालले भूषणगड. आणि आता इथून अचिके आला. याचा आता कॅमेरा घेऊन जायचं. हे मोबाईलमध्ये शूट करत होतो. आता याच्यामध्ये बघू आलो चिक्या कॅमेरा. चिक्या भाई खूप दिवस घे याला गाडीत घाल. चल गाडीत घाल याला. गाडीत घाल. आम्ही तिघांनी आणलेला. आता इथून कॅमेरा घेतलाय. आता इथून निघतो पुणे स्टेशनला. भाऊ नाव काय तुझं? ईश्वर भाऊ भेटले. त्याचं पण ब्रेकअप, आमचे ब्रेकअप. ईश्वर भाऊचा आज ब्रेकअप झालंय. ईश्वर भाऊने गाडी अशी ओढवलेली आमचे आठवडे बाहेर आलते. माग पोलिसाची गाडी. झालं. आता ट्रेन आली आहे, म्हणजे इथंच थांबलेली होती ट्रेन आहे. हा हऱ्या पाणी बॉटल. S4 मध्ये जायचंय आता 5 मिनिटांनी. बाय. नंबर किती? इथं मस्त असं बसलोय आता. आणि हऱ्या भाऊला टेन्शन आले की नाही का ट्रेन निघून जाईल. ट्रेन बरोबर निघणार आहे भाई 11:45 आणि झालेत आता 38 यायला. अजून लय टाईम आहे. भाऊ हजार फाटायला लागले भाऊच्या आतापासून. भाऊचं बॅग बिग घेऊन रेडी, म्हणजे की ट्रेन मिस झाली तरी काय टेन्शन नाही. हा ना, म्हणजे की आपलं ट्रेन मिस झाले की डायरेक्टली याचं बॅग बिग रेडी. आमचे गेले तरी चालतील. फोटोशूट चालू आहे. बिचारांना हाकलून दिलं डायरेक्टली. दुसरे आले फोटो काढायला. हा ना, काय करा. पकडतो तो हात पकड. अरे अजून 4 मिनिटं झाले. तुझी माझं आहे ना जायचं तर मूळ नाही, पण
हा भाऊ आमचा आवड आमचा नाहीये पण आता कसं चले बाय बाय जाऊ का आता हे ट्रेन निघाली आणि मी जातो आता चलो मी वाढायला तयार होतो टाइम किती झालं काय स्टँड निकल चुकी है फाइनली हम आ चुके तू पण ब्लॉगर आहे का तुम ब्लॉगर आमचे आहे पलीकडे दिसते तू नाही दिसत अबे यार 0.5 सॉरी मोय हो चुका है अभी यार कुठं चालला मेहनत वाया गेली तुमची पंढरपूरला आहे तिरुपती पंढरपूर चालले नाही नाही महागाव पंढरपूर आहे आम्ही तिरुपती चाललो परत भाऊ काय बोलला तुमच्यातला एक मेंबर आहे ना अरे केरला सारखा दिसतोय म्हणून त्याला घेऊन चालले तिथं ओळख वाटण केलं. हे पण केरलाची पोरावरती पोरी बिरी फिदा होतात बरं त्या एक नंबर आमच्यावर का फिदा व्हायला पंधरा बाबा आता गेलं तर टेन्शन नाही आता या भाऊला पोरी जोडला टेन्शन आलंय याला का नाही पटत काय आम्ही सिंगल आहे माणूस तू पण आला पाहिजे ना ब्लॉगर नाही नाही आता बोलणं संपलं आता संपलं जिरली आमची मित्रांनो आमचे मित्र लाईट परत केली का रे लाईट गेली लाईट आली लाईट आली डिस्को कर ना डिस्को तर मित्रांनो सागर ना सागर आणि भगवान दोन्ही मित्र आम्हाला चांगले भेटलेले आता अर्ध्या रस्त्यात सोडून चाललेत आता आम्हाला ए बाबा हे चालतं मी झोपतोय तर आपण जाऊ बालाजी. जसं पोरीन सोडलं तसं सगळे गद्दार असतात सगळे गद्दार असतात नाही काय नाही, नाही, आम्ही येऊ शकतो आम्ही काय. परत येणार एक नंबर पुन्हा येणार मी पुन्हा येणार तसे आम्हाला भेटलेत आता हे इंस्टावरती झालेत ऍड बघू भेटू आपण नंतर नाही नाही, आपण याच्या आधी कधी गुड मॉर्निंग मित्रांनो आमची सकाळ झाली 6:30 वाजले आम्ही ब्रश बी सगळे आणले कोलगेटच बाबांनी आम्हाला कोलगेट दिले थँक्यू बाबांनी कोलगेट दिले आम्ही चाललो दाढी घासायला उठ खाली गुड मॉर्निंग नमस्कार भावांना आमची झोप वगैरे सगळी झाली आणि सकाळचे 6 वाजलेले आणि अरे मग पकडलाय लयच गोरं दिसेल असं वाटतं की पेक्षा जास्त हा पोरी बिरी व्हायच्या जास्त हो म्हणायच्या आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. अरे गॉगल तिकडेच राहिले मी दोन गॉगल घेऊन आलो अरे चुकून आले चुकून आम्ही दुसऱ्या डब्यात गेलो भावांना नदी आली हरे नदी आली नदी आली. तुम्हाला आहे ना समोरचा व्ह्यू दाखवतो आम्ही काय एवढे बाहेर नाही दिसायला काय विषय नाही व्ह्यू बघा तुम्ही फक्त व्ह्यू बघा. आमचे पप्पा आम्हाला लय पैसे जातात फिरायला केवढं फिरावं आता काय राहायचे आम्हाला टेन्शन नाही. कमेंट करून सांगा भावांना आमच्या ठिकाण पोरं कोण दिसते सगळ्यात जास्त काय बोलू वाटेना काय झाले काय माहिती बोललो ना आम्ही. हा चला बाय नंतर आहे ना वापस जॉईन. तर नमस्कार भावांनो तर आम्ही आहे ना वडक्कम आम्ही आहे ना इडली घेतली 50 रुपयाला 3 पीस आहे आणि एक ते छोटंसं गोल काय म्हणतात त्याला डोसा इडली सामा डोसा ते बघू एकदा ते बाबा खाता वेळेस तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. कॅमेरा जाऊ दे आम्ही खाल्ल्यानंतर बोलू. लव यू. अरे भावाला ऑनलाईन मध्ये मोबाईल नाही का चांगलं जरा लय चुकीचा मग असं वाटत आहे का दिसतोय जम ना अरे पोरी बिरी आहे ना भाई आमच्या लायला काय झाले काय माहिती. हे नजर लागली आता सकाळचे 9-12 झाले तरी अजून नाही म्हटलं तरी आम्हाला 6 ते 7 तास लागणार आहे जायला. इकडचे नाश्ता मागे जायचं
तिकडनं गाड्याला बोलू. काय झालं? दगदग झालं बाई माझ्या आधी. मी उठणारच होतं म्हणलं आता काय नाही. मी लगेच हाराकडे पैसे काय मी पैसे देणार कोण होतो पण पैसे सगळेच घेऊन गेले. हो पैसे काढत आता पैसे काढत होते सगळे पैसे तोडून नेले. आम्हाला बघून पैसे रावले पलीकडे अरे विनय आवडतं म्हटलं झालं आता करा आरशाची करायला लागली म्हटलं आता सारखा माग तेवढं ते वरती झालं आबा म्हटलं खाल्ल्या बळजबरी होते बाई. दिले ना बाई मी पैसे सगळेच घेऊन गेले. कॉन्व्हर्सेशन शांत झालं. भाऊ आम्ही जे बोलतोय ना भाऊला काहीच कळलं नाही गेलंय. समजते भाई. पुढे बोल ना मग काहीतरी बोल. इथून निघते पण ते पूर्ण बाहेर नाही निघते. इंग्लिश मध्ये काढतो मराठीत निघते म्हणलं. अजून तर मजा घ्यायची बाकी आहे अजून. तर नमस्कार भावांनो. आमच्या समोर आहे ना एक पोरग आहे. पूर्ण घ्या ना मोठं घ्या ना. हां तर सीन काय आहे, आम्हाला त्यांची लँग्वेज कळायला आम्हाला त्यांचं बोलायला कळायला आणि आम्हाला इंग्लिश काय येत नाही. मग त्याच्यानंतर मग मराठी मग काय मग आम्ही गपचित बसले. ते आम्हाला इथं भाऊ भेटलेला आहे. भाऊ हाय कर ना. हाय हाय थोडं बोल नाही तुमच्या भाषेत जरा काहीतरी. लाईक सबस्क्राईब काहीतरी. YouTube channel. हाँ यस. Oh, okay. Like and subscribe यार. तुम्हारे लैंग्वेज में. मेरा language. हाँ. Telugu. हाँ. या I want to speak in Telugu. हाँ. Subscribe చేసుకోండి. 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 చేసుకోండి and subscribe. తిన్నారా? తిన్నారా? काय काय कशाला काय बोलतात. Eating म्हणजे తిన్నారా? తిన్నారా? किन्नार अरे आता हिंदी मध्ये मी बोललो असतो. हिंदी नो. हिंदी लो. व्हेरी डिफिकल्ट कन्व्हर्सेशन. Whatever you have studied, Head you over. have fine. रश्मिका. Yes, to as like normal. It's not a favorite. हाँ. Heroine. तुझी कोण आहे. नाव बरं काय नाव नाही विसरू शकत. आई घातली वाले डेंजर आहे. मी खाली पा डायरेक्टली रेकॉर्ड ब्रेक. आमची ट्रेन बंद पडली. आता आम्ही तिघ धक्का देणार आहे. यार झाली काय चालू. चढू दे आधी बस कधी कर लय मारे त्यांना जाऊ दे. आम्ही चाललोय चढ किती. तर भावना आम्ही लय बंड झाले काय आमच्या डोक्याचं झालं काय भाऊ. हळू. एक तर भूक लागली, एक तर ताण लागली, एक तर आंघोळ केली नाही, प्लस अंगाचा घाण वास यायला. तिथे गेल्यानंतर 20 किलोमीटर अजून चलत जायचे. आणि हा राहुल भाऊने प्लॅनिंग केली. बस असली तरी काय आपल्या घरची बस आहे काय लगेच उत्तराखंड काही बसून आणि घेऊन गेली. तसं नाही भाई. लय अवघड शॉट आहे. यांना कळणार नाही. उगत आले इथं. एक तर पाण्याची चव पण लागा ना. भोसरीचे पाण्याची चव आणि त्याला पाण्याची चव आलं. आमची ताणच आहे ना. जाऊ दे एवढं सांगायचं होतं. बाय मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता आमच्या डेस्टिनेशन. अजून एवढं राहिलं एवढं. लय कंटाळलोय बाई. आंघोळ बिंघोळ काहीच नाही. आणि डोकं विकत दुखायला लागलं. डोकं बिक सेकंड टाइम आहे माझा गुजरात त्यानंतर हे एवढं ट्रॅव्हल. फर्स्ट टाइम आहे. मी काय बोर नाही झालं पण मला कंटाळा आला. आमचा हारे भाऊ गेलाय पुढं. काय करायचं कळलं नाही आम्हाला. तर उतरायचं फक्त मग बाकीचं बघायचं काय करायचं. इथनं उतरल्यानंतर बघायचं नाही. बघायचं नाही डायरेक्ट बसमध्ये बसायचं.
चौक तिकडं मंदिर आहे, चौक दिसला का? दिसलं का बघा मित्रांनो, दिसलं का तुम्हाला? माझं नाही. अरे मला नाही दिसलं रे अजून. तुम्हाला दिसला का विचारतोय. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि चंदन देवी तुमचं माझ्या छोट्याच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करतो. बोला आता कन्नडमध्ये. काहीतरी बोलला असं तरी कुठे कळाला. इल्ले बोलण्याची कॅपॅसिटी नाही, बास जिरली आमची. तोंड तर अशी झाली तर जसं कोणी मारले आताच. तरी पण चिकने दिसतोय आम्ही. काय विषय, कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली आहे, पैसे दिले. आलं तिरुपतीला, आता हे सगळेजण उतरले. त्याला कळालं नाही हिंदी. आम्ही आता विचारणार आहे मराठी हिंदी, आम्हाला इंग्लिश घंटा येत. त्यांचे फक्त इशारे चालू आहेत, आम्हाला काय कळणार. अरे रस्त्यावर कसं सांगितलं यू यू असं रस्ता सांगितला असा. आता कुठं काय नाही, उडी टाकायला डायरेक्ट पुढे जाऊन. मित्रांनो आम्ही खाली उतरलो, सगळी तिरुमला करायला लागला. काहीच कळणार आम्हाला कुठं जायचं काय जायचं. विष्णू निवास. अरे आपल्या जिथं जायचं तिथलंच बघ, तिरुपतीची बस दिसते बघ, इथं लिहिलंय तिरुमला तिरुपती. इथून आता आम्ही बसमध्ये बसलोय, इथून आता डायरेक्ट तिरुमलाला जायचंय. इथं भाई हिंदी बोलायला कोण तयार नाही डायरेक्टली. हां, एवढं डेंजर आहे. म्हणजे की आम्ही हिंदी बोलतोय, हिंदीमध्ये पण कोण बोलायला तयार नाही. म्हणजे आता तिकीट काढत होता भाऊ, ती एवढी वाढव बोलत होती, आम्हाला कळालं नाही म्हणून आम्हाला काय बोलताच आलं नाही. पहिली गोष्ट आता येतं फक्त टकमक बघत होतं, नुसतं टकमक बघत होतं तिला. आईला हाऱ्या कसं वाटतंय? मस्त वाटत. आपण मराठीमध्ये जर शिव्या दिल्या नाही तर कोणाला काय कळणार नाही. लोक फक्त बघतात ते, बाकी काय नाही. हे तिरुपती स्टेशन आहे, बस स्टॉप. सॉरी. अंदर लगेज तो निकालना, चेकिंग दिख रहा, सभी लोग अपना सामान लेके नीचे उतरो भाई, चेकिंग है. अंदर लगेज तो निकालना, चेकिंग दे. मित्रांनो सीन काय झालं माहिती आहे का, इथं कॅमेरा अलाउड नव्हता, तर कॅमेराला आम्ही ठेवलं साईडला आणि आयफोनमध्ये आता शूट करतोय. आयफोन पण पुढं नाही का जाणार आहे, फोन पण नाही का पुढं ठेवावं लागतंय. तर इथं आमची बस पण मिस झाली, इथं काहीच करता आलं नाही का. तर मग आता हाच नाही का, इथं एखाद्या बसला नाही का, कॅन्डिडेट बस आहे म्हणजे की नाही का, बस आपण चेंज करू शकतो. पण सगळी सीट फुल होती, पण या बसमध्ये आम्हाला भेटली कशी तरी सीट. आम्ही निघालोय आता, म्हणजे की आता म्हटलं चला तर जावं लागतंय. म्हटलं आता काय, ते तर आहे आपले लागतातच, पण आता झालं, आता काहीतरी केलं आम्ही आणि आम्ही निघालो. मित्रांनो आम्ही आलो इथं, आता बसमधून उतरलोय. पहिली गोष्ट बाकी सगळं आता आम्ही बघतो रूम बघून जरा आम्ही फ्रेश वगैरे होतो. त्यानंतर बाकीचं काय करायचं ते बघतो आम्ही. हा आहे तिरुपतीचा बास. ऑल हमको फ्रेश भी होने का फ्रेश. हाँ वो वाटर का बैक साइड मतलब उधर चार्जेस लगते नहीं फ्री नाही ना. ऑल मुंडन स्थान लाकर आर्ट अवेलेबल ऑल फ्री. मित्रांनो आम्ही आलोय आता इथे नाही का लाईनीत वगैरे. पहिली गोष्ट आम्हाला ना 3 मराठी माणसं भेटले तिथे फोटो पण. मित्रांनो आल्यापासून सगळ्यांना विचारतो, हिंदी म्हणतोय, मराठी इंग्लिश तर ट्राय करूनच आम्ही बेजार झालतो. काय मग आता होपच सोडून दिली. ती म्हणलं आता तिथं बॅगेंची आपल्या ठेवायची आणि जायचं, आंघोळ बिंगोळ करायची नाही का. तेवढ्या तिघं जण भेटले, पुढे तिघं चालते हे 10 दोघं तिघं जण आहेत नाही का. हे भेटलेत आम्हाला. आता ह्यांच्यासोबत आम्ही चाललोय. आता त्यांच्यासोबत आम्ही करणार आता आंघोळ वगैरे करणार, मग दर्शनाच्या लाईनीत लागणार. डायरेक्ट दर्शनाच्या लाईनीत लागल्यानंतर उद्या सकाळपर्यंत आमचं दर्शन होईल. तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट सगळं फ्रेश वगैरे झाल्यानंतर भेटतो आम्ही. तर आतमध्ये काय असेल तर ते पण दाखवेल आम्ही. बघा तिथे लाईन वगैरे आहे, बघा आम्ही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आम्ही तिथं केस दान केले होते थोडी हे आता आमचे भाव इथं आम्ही आलतो, तिथं आम्हाला बीडचे काहीतरी कार्यकर्ते भेटलेले जे की कन्याकुमारीवरून आलते. तर
ते अर्ध्या रस्त्यात भेटल्यामुळे आमचं म्हणजे थोडंफार डोक्याचं टेन्शन कमी झालं. म्हणजे की आम्हाला कळायला लागले इकडं तिकडं कसं काय 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 नाही यांना माहिती आहे. हे हर वेळेस तिकडे येत असतात पण काय नाही. पण हे बघू शकता इथे हे खिचडी भेटते. खिचडीसाठी पूर्ण रांग आहे एवढी. त्या रांगेत थांबायचं आहे आता. आमची दोघं कार्यकर्ते हरियाणरावला गेलीत पुढं. काय करायचं 15-20 मिनिटं तर लागतात आता लाईनीमध्ये. 2-2 खिचड्याचे उचलून मस्त एकदा तर पोट भरून डायरेक्टली मंदिरात बाय. मस्त नाही का खाल्लाय प्रसाद मस्त खाल्लाय खिचडी. मग नाही का इथून आता मस्त जातो. रूम भेटली का बघतो. नंबर आला असेल तर ठीक. तिथून मग जाऊन मग आता तिथून मस्त कपडे चेंज करून नाही का आता या लूपवरती आहे. आता परत तिथून लुंगी ते घालून जायचंय डायरेक्टली मंदिरात काही शूट नाही करता येणार. मोबाईल नाही अलाउड काय नाही. डायरेक्ट नाही का उद्या सकाळी आम्ही तुम्हाला भेटणार डायरेक्ट. आता गेलो तर डायरेक्टली बाय. आता चला सगळे जाणं झालेत रेडी. पण लुंगी ते आम्ही डायरेक्टली नाही का मंदिरापासून आउट केल्यानंतर मग आउट केल्यानंतर डायरेक्टली नाही का घालणार आहे. आता मग मग काय 4 घेऊ नाही घेतले का? पण अरे घेतलेत ना बाबा. तू कुठून आरडेसनीच घेतलं मला. ए बाई चेक करतो. अरे पकड बर. मग आता इथून नाही का मस्त जाणार आता. अरे ट्रेनर आहे तो वाटतंय का? मम्मी शपथ आहे ट्रेनर आहे तो. किती वर्ष झाले जिम करते विचारतो. कंटिन्यू ट्रेनरला नाही करता येत. पाहून नाही त्याच्या आधी तर करत होता. आई अख्खी जिम ट्रेनरची असते. कस काय नाही करता येत? वेळ नाही ना भेटत. आणि जिम म्हणला त्यांचा कामगार माणूस काय म्हणते जिम करून याची तब्येत खराब झाली काय की मला आम्ही असं ठरलोय. आम्ही 5-6 जणांना आता तिथं पुढे माणसं. तर मित्रांनो आलोय आम्ही मंदिरापाशी. इथे गोल्डन टेम्पल पण आहे आणि मेन टेम्पल पण आहे. मित्रांनो हे बघा मंदिराच्या आतमध्ये आम्ही आमच्या राहुल भाऊने तर बॅग दिली ती सोडून. तर इथून आहे ना म्हणजे की जरा महाप्रसाद खायला चाललोय. तर एकदा हे मंदिर बघून घ्या. म्हणजे की इथं आले की आहे ना एकदम असं नेगेटिव्ह विचारच निघून गेलेले आहेत. इथं असं जरा झोपायला बिपायला जागा आहे. इथून हे असं बॅकग्राऊंड नाही का. आणि याच्या मागच नाही का गोल्डन टेम्पल येत आहे. मग एक अजून एक मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये बघा हे 1 नंबर डिझाईन केलेलं आहे. आणि इथून हे हॉल आहे याचा. इथून हे डायनिंग हॉलमध्ये इथं नाही का होत आहे. इथं नमस्कार मित्रांनो. आवी लागले बारीला. बारी चालली लांबपर्यंत. आम्ही इथं आता 2 मिनिटं झाले बसलोय. तोपर्यंत एवढं ही गोष्ट लय अवघड होणार आहे. आता रात्री वाजत 10. पुढची क्लिप नाही भेटणार तुम्हाला. भेटेन थोडी भेटन भेटन तुम्हाला सगळं भेटन. पण पुढे काय असेल ते माहित नाही. पण आता आम्ही मोबाईल बंद करतो डायरेक्ट पुढे चालू आहे. तर भावाला आम्हाला दूध भेटलेले काय पण म्हणा पण हाय नाही का तिरुपती. 1 नंबर दूध आहे. 1 नंबर. वाटते जरा तिरुपती हाय लय भारी भाई. जरा पत्नी मारले मला संपलं. माझंच आहे का? जातो घरी. माझ्या पण 3 बॉक्स फक्त आले. मित्रांनो आम्ही इथं वेटिंग मध्ये बसलेलो आहे. लय ट्रॅफिक आहे. म्हणजे की नाही का आता किती 7वा आहे ना. वेटिंग हॉल 7वा आहे हा. तर म्हणजे की नाही का इथं कमीत कमी 9 हॉल आहेत. 9 हॉल आहेत ना बाहेरचे. आतमधले वेगळे. आतमधले वेगळे ते मोठे हॉल वेगळे. मोठे हॉल वेगळे.
याच्यापेक्षा दुप्पटने मोठे आहेत. हे बघा हे वाले. इथं सगळी लोक नाही का झोपलेली आहेत. इथं पडलेल्या साईडला पण आहे. इकडे इकडे ही सगळी हे आमचे 2 कार्यकर्ते ते पण झोपलेत. तो सगळे वेटिंगला थांबलेले आहेत. हळूहळू नाही का एक एक सोडतात हळूहळू. 10 वाजता आपण लागलो दर्शनच्या बारेला. 10 वाजता लागल्या लाईनीला 12:30. अजून तर एवढी सकच क्रॉस केलं. एवढं अजून लय क्रॉस करायचं. 10%. 10%. 90% अजून संपवायचं. ठीक आहे चला भेटू. मित्रांनो आम्ही आता गेला पोट भरून प्रसाद. तुम्हाला काय तर दाखवतो मित्रांनो. रथ म्हणजे बस आहे ती, पण त्याचा जो इंटेरियर किंवा नाही का जी डिझाईन आहे ना ती एका रथासारखी भारी आहे बस. मला आहे माहिती मला. हां असं खऱ्या गोष्टी कधी कधी बोलल्या पाहिजे लोकांनी. आज आई बोललाय खरं. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. मी प्रसाद घेतलाय लाडू पिशवी भरून. काय सांग आता लाडू देणार मी माझ्या आईला देणार, माझ्या फ्रेंडला देणार, आणखी एखादीला देईल. भेटू नंतर. बाय गुड नाईट. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय मस्त लुंगी विंगी तयार बियार होत एकदम साऊथ इंडियन. हां आता मस्त जातो मंदिरात फोटो बिटो काढतो. लागते भात खायला 3 टाइम. आता आलोय इथे पडायला पावसाच्या सरी कागदाच्या तुकड्यांना बसू दिलं नाही घरी. थेट आले जलपरी नाही तिरुपती. मित्रांनो आता परत आम्ही आलतो भट्टा मारायला म्हणजे कसं खायला. अरे ह्यांचे मोबाईल घेऊन तू सबस्क्राईब मार म्हणलं इथं एवढे लाईन. मोबाईल घे सगळ्यांच्या सबस्क्राईब. इथं नाही तिथं लाईन थांबावं लागतं पुढल्या हाला. सगळ्याचे मोबाईल घ्यायचे. बोलणार कसं तू. इल्ला म्हणजे नाही होत रे. आता कन्नड मध्ये बोलतात इथं तेलगू. अण्णा 1 minute फोन प्लीज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब. हा काय हिंदी तर बोलला की रे. त्यांच्या लँग्वेज मध्ये फक्त सूर लावलंय. टोपड्या घालून ओ भाई एक नंबर बोलला. एक नंबर बोलला. तू चुकीचं नाही बोलला. तू चुकीचं नाही बोलला हो. तू चुकीचं नाही बोलला. कुठं बसायचं तिथे का तुझ्या आला नावाला अगरबत्ती त्याला त्या बाईला मारते एवढं लावलंय की आता. लावली पैसे टाकले. मित्रांनो आम्ही आलतो जरा इथं खरेदीसाठी. इथं मस्त आहे नाही का सगळं. तर इथं रावल्याला काहीतरी घ्यायचं ते लॅपॅक्शी करत फिरायला लागले. दुकान काही भेटायला गेलंय त्याला आता. नमस्कार भावना. आम्ही चेन्नईला पत्रकार. हा याची रिपोर्ट घे ना. याचा रिपोर्ट घे. हे जे आम्हाला आहे ना तिरुपतीमध्ये टकले महाराज भेटले. याची घे ना. याची काळूरामची घे आपल्या. नमस्कार मित्रांनो मी राहुल तुमचं माझ्या तोड दे फटाक्यामध्ये स्वागत करतो मित्रांनो. आज मी कॅमेरामॅनचं पण नाव घे. कॅमेरामॅन RDX. आता असं आम्ही त्याच्यासोबत लाईव्ह रिपोर्टिंग करताना आज मी घेतो इंटरव्ह्यू विशाल घाटो यांच्या आयुष्यातले काही दोन गोष्टी ऐकूया. बोला सर. अरे तुझ्या आईचा नाकापाशी घेतो काय. घे. सॉरी कोणासाठी. त्याचं ब्रेकअप झालंय त्यामुळे त्याला 2 गोष्टी ऐकू आल्या. त्यांच्या गाण्यामध्ये एवढा दम होता ना काय सांगू. मित्रांनो इथं आम्ही फोटो काढायला आलतो. फोटो मंदिर आहे आणि इथून आता जातोय आता डायरेक्टली दुसरीकडे. आता अजून फिरण्यासारखं काही तर ते बघतो. बाय मित्रांनो. इथून आम्ही डायरेक्टली आता घरी जायला निघालो. 8:50ची ट्रेन आहे.
इथून जाताना काही ट्रेनचं तिकीट काय काढलं नाही, डायरेक्टली आता जनरलमध्ये घुसायचं. पण आता कुठंच नाही जाताना काहीच नाही करता येणार, 8:50ची ट्रेन आहे मुळं. हे आतमध्ये कंटाळून गेलेत पार बसलेत. इथून खाली जातो, तिथून डायरेक्टली ट्रेनमध्ये बसायचं आणि काय व्हायचं डायरेक्ट पुणे. बाय. इथं शेवट करायचं, जास्त काय वाढवायचं नाही आपल्याला. खालून कॅमेरे घ्यायचा चेकपोस्टवरून फक्त. बाय. आयुष्य काय भारी वाटते. इकडून सब लोग शेअर करलो. गरोडाचा येते बघ फेस. मित्रांनो आम्हाला कॅमेरा पण भेटलाय, आता सगळे घेऊन आता जातो एकदम ओके मध्ये. इथं मागचे चेकपोस्ट आहे ना, हे एक नंबर दिसते. इथून तुम्हाला ते दाखवतो आता. 5 मिनटं थांबा, जरा गाडीपाशी जाऊ दे. 1 मिनिट. मित्रांनो आम्ही नाही का इथून आता उतरले आता तिरुपतीमध्ये नाही का. इथं तर बाकीचे जे आम्हाला भेटलेले ते मित्र गेले ते आता ते तिरुपतीवरून डायरेक्ट जाणार आहे ना. आम्हाला जायचं रेणुगुंटाला. रेणुगुंटा कितना 30 रुपये. चलो कितना टाइम लगेगा? 10 मिनट लगेगा. पीछे किधर बैठने का? इधर ऐसे. अरे पीछे किधर बैठने का? ऐसे ही बैठने का? ऐसे ही बैठने का? ऐसे बैठो. वेट ब्रो वेट. यो ఎన్నున్నాయా కదా कमिटीकडे घातलं బండి स्टार्ट చేయండి నేను. ओके मित्रांनो लय जास्त भेटला तर भेटतो तुम्हाला नंतर. बाय. मित्रांनो सीन असं काय तर झालंय, असलं घाण नाही का. आम्ही बसले माहिती आहे कुठं, हे बघा इकडं असं. तर मग नाही का इथं हे बघा खाली गरम गरम वाटायला लागले. गरम गरम कळत नाही काय करावं. भाऊ डायरेक्ट आम्हाला मागच्या इथं बसवलं आहे खाली. मित्रांनो आता इथं जेवायला आलतो नाही का. पॅन्ट चेंज करायचं तू सगळे चेंज कर. इथं म्हणजे की नाही का ते सीन काय झालं, इथं ते भेटलं हॉटेलवाला मस्त मराठी नाही का, ते आईला. मग आपल्या आता महाराष्ट्रीयन जेवण मागवलं आहे आता. मराठीच आहे, मराठी माणसाचंच हॉटेल आहे. चांगली गोष्ट आहे. भेटले एखादं तरी. पहिले हा तेलुगूमध्ये बोलत होता त्याच्यासोबत, नंतर मग हिंदी बोलला, नंतर मी मराठीमध्ये बोललो तर तो मराठीच निघाला. जे बालाजीला आले नाही, जे कधी भेटले नाही, तर त्यांना एकच सांगणं आहे, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण माहीत नाही तोपर्यंत येऊ नका प्लीज. जर तुम्हाला पूर्णची पूर्ण जर का डिटेल माहिती असेल तरच या. जास्त उड्या मारत येऊ नका. शिस्तीत या, शिस्तीत जावा. हां पोरं या काय घोडे लागतं आम्हालाच माहिती. हां पहिल्यांदा या, टेस्ट घ्या, नंतर बायकासोबत पण या. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो इथं रेणुगुंटावरती आलो आहे आम्ही. इकडे बघा तिकीटचं आहे का. इथं मशीन आहे, आता मशीनवरती घेऊ तिकीट काढू. इथून आता ट्रेन आहे 8:50ची, पण डायरेक्टली बाय बी काय नाही. मी शिकवलं तिकीट काढायला, आधी यायला गेलं नव्हतं. काढ भाई, मग हात घाण झाले. काय चालतंय त्याला का. पुणे टाका. कर की तुझ्याकडे बाबा पहिले. थांब बॅकला आहे, बॅकला आहे, बॅकला. बघ 3 गाड्या जेव्हा फॉर्ममध्ये गेले 3. हां 3 पुणे कुठं PN नसते PU असते. PN. ऑनलाईनसाठी नाही का, याला ऑनलाईन करा कॅश तो म्हणतो. इथे उलट आहे. इथं काय म्हणतात, तुम्ही ना हे करा, तुम्ही आम्हाला कॅश द्या, कॅश ऑनलाईन. तुझे रिक्षामध्ये मध्ये झालं. हां आपण वारे गाण्याखाली सब विषय. हां कुठे गेलं रावले? रावले नाही माहिती मला.
ए रावले ये चल अरे थांब ना ए तू बस तिथं खाली चल त्याला काही संबंध येत नाही Is not booking. Is not booking. Is not booking. Is general. Is not booking. Is not booking. One set ladies. ए जाऊ दे बस शांत झालं शांत बसा आता मित्रांनो असत नाही का सगळ्या संकटांशी लढून आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आहे तर झालेले काहीतरी किस्से जरा भांडणं झाली काही लोकांसोबत आणि मी नवीन सोन्याची अंगठी गेली कशी वाटली सांगा भाऊला सोन्याचा रेट नाही माहिती तरी पण भाऊने सोन्याची अंगठी केली होते माझ्या म्हणून गेली 19,500ची अंगठी केलेली आहे तिने किती ग्रॅमची अंगठी आहे ती 1.6 ग्रॅमची आहे म्हटल्यावरती कितीची झाली अंगठी तुम्हीच बघून घ्या चुना लागला याला पप्पा गिफ्टेड थँक्यू पप्पा इथून आता मस्त जनरल डब्यात बसलोय टीटी सोबत पण भांडणं केली यांना म्हणलं होतं तिकीट गाडी यांच्या गाडीला माल याचं नाव टाकलेलं पाहिजे हे रावल्यामुळं झालं सगळं काय नाही हे याच्यामुळं झालं भावानं सीन काय झालं म्हणलं 3 तिकीट गाड्या नाही म्हणते बरं जाऊ द्या याचं नका ऐकू तुम्ही हे काय पण बोलते तर पावती दाखव आता हे तुम्हाला तर काही दिसणार नाही बाहेरचं बाय डायरेक्ट आता एंड स्टोरीचा एंड डायरेक्ट बाय गुड नाईट